नमस्कार, मी वैशाली निकम। आज व्ही स्मार्ट अंगणवाडी हा आमचा चॅनेल आहे, तरी ह्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत। आज खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ तयार करत आहे। काही आमच्या अडचणी होत्या, त्यामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही, त्याबद्दल माफी असावी। आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे एक कारण आहे की माझी मिनी अंगणवाडी होती आणि ती मिनी अंगणवाडीत मोठ्या अंगणवाडीत माझे रूपांतर झालेले आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद आहे। तुमच्या सहकार्याने हे सर्व झालेले आहे। त्याचबरोबर मला मदतनीस ताई येणार आहेत, तिचीही माझ्या अंगणवाडीची कोणी येईल तिची स्वागतच असेल। सर्वांना माहीत आहे की इंग्लिश मीडियममध्ये खूप कल आहे पालकांचा मुलांना पाठवण्याचा, परंतु आपल्या अंगणवाडीमध्ये किती सोयीसुविधा आहेत आणि त्याचा पालकांनी कसा उपभोग घ्यावा आणि मुलांना ते कितीपर्यंत पोहोचावं, त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे। आज आपल्याला अंगणवाडीमध्ये एक छोटंसं किट मिळालेलं आहे की त्यामध्ये पूर्वशालेय संच आहे। त्यामध्ये भरपूर बौद्धिक खेळणी आहेत की ज्याद्वारे मुलांना आपण बौद्धिक खेळणी घेऊन खेळण्याद्वारे आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो। खूप चांगले खेळणी आहेत, बौद्धिक खेळणी असल्यामुळे त्यांचे बौद्धिक विकास होण्यास मदत होऊ शकते। त्याचबरोबर आपल्याला अंगणवाडीमध्ये पुस्तकांचे वाटप केलेले आहे। त्यापैकी पुस्तके हे 3 ते 4 वयोगटामध्ये 2 पुस्तके आहेत, 4 ते 5 वयोगटाला 5 पुस्तके आहेत आणि 5 ते 6 वयोगटाला 5 पुस्तके आहेत। अशा प्रकारची एकूण 12 पुस्तके आपल्याला मिळालेली आहेत। अतिशय छान अभ्यासक्रम त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे किंवा छान पुस्तके आहेत की ज्या पुस्तकांच्या द्वारे मुलांना आपण खूप छान असं मुलांना आपण शिकवू शकतो किंवा त्यांचा चांगला विकास करू शकतो। हे मी पालकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे करणार आहे। बरोबर आता आम्हाला मेडिसिन किट ही मिळालेलं आहे अंगणवाडीमध्ये। त्यामध्ये मुलांना जर कोणती इजा झाली तर आम्ही त्या मेडिसिन किटमधलं आम्ही त्याचा वापर करून मुलांची सुरक्षा करू शकतो। त्याचबरोबर आम्हाला ग्रामपंचायतीद्वारे आम्हाला अंगणवाडीतील मुलांना बॅग आहे छोटंसं बसण्यासाठी की त्यांना पाठीचा त्रास होऊ नये बसून अभ्यास करण्यासाठी, ते आम्हाला ग्रामपंचायतीद्वारे दिलेले आहे। त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला त्यानंतर करून टाकणारच आहे। त्याचबरोबर अशा सेवा सुविधा खूप अंगणवाडीत येतात आणि ह्या सेवा सुविधा पालकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे चांगल्या सुविधा आहेत अंगणवाडीमध्ये आणि मुलांना हसत खेळत शिक्षण घेता येतं। त्यामुळे इंग्लिश मीडियमचा कल कमी करण्यासाठी किंवा पालकांना जागृत करण्यासाठी मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे। आज आपल्याला अंगणवाडीमध्ये 3 ते 4 वयोगटाला ही 2 पुस्तके मिळालेली आहेत। 3 ते 4 वयोगट आहे हा। एकदम सुरुवात असते मुलांची शाळेमध्ये येण्याची, त्यामुळे त्यांना हे पहिलं पाऊल लेखनपूर्व तयारी असं हे पहिलं पुस्तक त्यांना 3 ते 4 वयोगटाला दिलेलं आहे। ह्या लेखनपूर्व तयारीमध्ये खूप छान त्यांनी लेखन करण्यासाठी मुलांना अक्षरे किंवा गोल्स असे चित्र खूप छान या पुस्तकामध्ये त्यांची तयारी खूप छान होऊ शकते, अशा प्रकारची पुस्तके यामध्ये दिलेली आहेत। त्याचबरोबर दुसरं पुस्तक आहे 3 ते 4 या वयोगटाला आहे। तर माझे पहिले पुस्तक हे आहे। अशी 2 प्रकारची पुस्तके खूप छान चित्र पेंटिंग छान आहे यामध्ये आणि मुलांना आकर्षक अशी ही पुस्तके तयार केलेली आहेत। तर ही 3 ते 4 वयोगटांना ही 2 पुस्तके मिळालेली आहेत। त्यामध्ये मी तुम्हाला पुस्तकं दाखवत आहे, तुम्ही बघू शकता। ही अशी मुळाक्षरे आहेत, त्यात मुळाक्षरांना अनुसरून ही चित्र आहेत। त्यांना खूप छान अशी पुस्तके आहेत, तुम्ही बघू शकताय। भाजीपाला सगळे म्हणजे सगळ्या गोष्टींची माहिती मुलांना या पुस्तकातून होऊ शकते, असे हे पुस्तक खूप छान आहे। त्याचबरोबर 4 ते 5 या वयोगटाला 5 पुस्तके आपल्याला मिळालेली आहेत, 4 ते 5 वयोगटाला। तर त्यामध्ये इंग्रजीचं आहे, पुढचे पाऊल प्रगतीचे यामध्ये इंग्रजी आहे। इंग्रजीचा सराव या पुस्तकाद्वारे चांगला मुलांचा होऊ शकतो। त्याचबरोबर हे भाषा विकास आहे। भाषा विकासामध्ये भाग 1 आहे आणि या भाषा विकासामध्ये आपल्याला मुळाक्षरांचा सराव किंवा इतर शब्दांचा सराव खूप छान प्रकारे मुलांचा घेऊ शकतो। हे गणनपूर्व विज्ञान अनुभव व परिसर परिचय, परिसराची सुद्धा ह्या पुस्तकामध्ये माहिती आहे। परिसरामध्ये कोणत्या गोष्टी असतात किंवा विज्ञान अनुभव सुद्धा आहे, त्यामुळे विज्ञान अनुभवाद्वारे मुलांना चांगलं बौद्धिक क्षमता त्यांची वाढू शकते। त्याचप्रकारे
हे पुस्तक आहे ते पुढचे पाऊल प्रगतीचे, हे अंकगणिताचे आहे. म्हणजे त्यामुळे अंकगणित म्हणजे त्यांना अंक समजण्यासाठी आणि अंकगणिताचे ज्ञान येण्यासाठी त्यांना ह्या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तसेच हे मराठीचे पुस्तक आहे. मराठी पुढचे पाऊल मराठी, विषय मराठी आहे. हा मराठी म्हणजे याद्वारे 3 ते 4, 4 ते 5 ह्या वयोगटातील मुलांचं कोणतीच गोष्ट पाठीमागे राहणार नाही अशी खूप छान पुस्तके आहेत. म्हणजे आपण या पुस्तकांच्या द्वारे मुलांचं मराठी, गणित, इंग्रजी हे सगळे विषय आपण कव्हर करू शकतो. आणि त्यामुळे इंग्लिश मिडियमचा कल पालकांनी कमी करावा हेच याचा उद्देश आहे. कारण खूप छान पुस्तके आलेली आहेत आणि मुलांचाही खूप छान पद्धतीने त्यांचा विकास याद्वारे चांगला घडू शकतो. त्याचप्रकारे 5 ते 6 हा वयोगट आहे, त्यांना पण ही 5 पुस्तके आलेली आहेत. त्यामध्ये पण हे अंकलेखन आहे. हे अंकलेखन आहे, हे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर हे विज्ञान अनुभव, त्यामध्ये पण आहे विज्ञान अनुभव, गणनपूर्व तयारी, यामध्ये पण खूप छान अशी पुस्तके आहेत. त्याचप्रकारे हा भाषा विकास आहे, परिसर, परिचय पाऊल, हे 3 ते 4 वयोगटाला पुस्तक आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये मुळाक्षरे खूप छान पद्धतीने दिलेली आहेत. मुळाक्षरांचा सराव हा चित्राद्वारे त्यांनी दाखवलेला आहे की त्याच प्रकारचे चित्र काढून त्याचा सराव आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. अशी मुळाक्षरांचा सराव या चित्रामध्ये, या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. खूप छान अशा प्रकारचे चित्राचं पेंटिंग पण खूप छान असं आकर्षक केलेलं आहे त्यांनी. आणि मुळाक्षरे झाल्यानंतर इथं पुढं अल्फाबेटिकल वर्ड्स घेतलेले आहेत त्याच पद्धतीने. आणि अल्फाबेटिकल वर्ड्समध्ये पण खूप छान चित्राद्वारे त्यांना अक्षर समजण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशा प्रकारचे हे अल्फाबेटिकल वर्ड्स घेतलेले आहेत. हे 3 ते 4 वयोगटाला म्हणजे मुले जेव्हा अंगणवाडीमध्ये यायला सुरुवात होते तेव्हापासूनच त्यांना इंग्रजी आणि मराठी हे बरोबर घेतलं जातं. म्हणजे इंग्लिशसुद्धा मुलांना अंगणवाडीमध्ये आल्या त्या वयोगटामधून सुरुवात होते. म्हणजे त्यांचा इंग्रजी हा सुद्धा विषय पाठीमागं राहू शकत नाही आणि इंग्रजीसुद्धा अंगणवाडीत घेतली जाते. हे पालकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता प्राण्यांची सुद्धा खूप छान माहिती, प्राण्यांची चित्र काढून प्राण्यांची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर प्राण्यांची, पाळीव प्राणी, जंगली प्राणी तुम्ही बघू शकता. हे पक्ष्यांचे त्यांनी दिलेले आहे. तर त्यामध्ये पोपट, पॅरॉट आणि पॅरॉट असे शब्द दिलेले आहेत. म्हणजे मुलांना मराठी, इंग्रजी शब्द आणि त्याचा उच्चारही इंग्रजीमध्ये काय होतो हे पण त्यांना चांगले समजून सांगता येते आणि चांगला त्यांचा विकास होऊ शकतो. मराठी, इंग्रजी बोलण्याचा विकास चांगला होऊ शकतो. त्याचबरोबर इथं फुलांचंही दिलेलं आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट, पाणी, फुले, फळे, पक्षी, त्याचा सगळ्यांचा, त्यांना फळांचा सगळ्यांचा विकास होण्यासाठी सगळी पुस्तकामध्ये ॲड त्यांनी केलेलं आहे. आता हे सफरचंद दिलेलं आहे, तर सफरचंदमध्ये सफरचंदचं चित्र दिलेलं आहे. त्याचबरोबर सफरचंद, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण ॲपल म्हणतो आणि ॲपल हा उच्चार आहे. आणि त्याच्याबरोबर हे सफरचंद आणि हे फळ आहे, हे आपण मुलांना खूप छान पद्धतीने आपण समजून सांगू शकतो. आणि त्यामुळे इंग्रजी पाठीमागे राहण्याचा मुलांचा काही प्रश्न. हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. असेच मी व्हिडिओ करत जाईन, तुम्हाला पाठवत जाईन. त्याबद्दल धन्यवाद.